नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे अगदी 10 ते 15 मिनिटात झटपट होणारा पिझ्झा। रेडीमेड पिझ्झा बेस वापरून अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीचा हॉटेल स्टाईल पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा हे बघण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण पिझ्झासाठी लागणारे साहित्य बघूया। कांदा, टोमॅटो, शिमला मिरची व पनीर हे मी चौकोनी आकारामध्ये बारीक कापून घेतलेले आहे। त्यानंतर सॉसेसमध्ये पिझ्झा सॉस, शेजवान सॉस, चीजमध्ये मी मोझरेला चीज व चीज क्यूब घेतलेला आहे। त्यानंतर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स व पिझ्झा बेस मी या ठिकाणी घेतलेला आहे। हे झाले आपले पिझ्झा बनवण्याकरता लागणारे साहित्य। आता आपण पिझ्झा तयार करायला घेऊया। तर मी या ठिकाणी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे। या संपूर्ण पिझ्झा बेसला आपल्याला अशा प्रकारे स्प्रेड करून पिझ्झा सॉस लावायचा आहे। पूर्ण पिझ्झा बेसला हा पिझ्झा सॉस अशा प्रकारे स्प्रेड करून आपल्याला लावायचा आहे। तर आता या पिझ्झा बेसला आपण पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला शेजवान सॉस लावायचा आहे। हा सॉस सुद्धा संपूर्ण बेसला अशा प्रकारे पसरवून लावून घ्यायचा आहे। हा सॉस थोडा तिखट असल्यामुळे जर तुम्ही लहान मुलांकरता जर पिझ्झा बनवत असाल तर थोडा कमी लावला तरीही चालेल किंवा नाही लावला तरीही चालेल। तर आता संपूर्ण पिझ्झा बेसला शेजवान सॉस लावून झालेला आहे। आता यावर आपण अशा प्रकारे संपूर्ण पिझ्झा बेसवर किसलेला चीज घालून घेऊया। भरपूर असा चीज आपल्याला यावर घालायचा आहे। त्यामुळे आपला हा पिझ्झा अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्या प्रकारेच लागतो। तर आता यावर आपण थोडासा मोझरेला चीज सुद्धा घालून घेऊया। जर तुम्हाला मोझरेला चीज घालायचा नसेल तर स्किप केला तरीही चालेल। तर यावर चीज घालून झालेला आहे। यावर आता आपण भाज्या घालून घेऊया। तर आता या पिझ्झा बेसवर सर्वात प्रथम मी अशा प्रकारे भाज्या घालून घेणार आहे। वेगळ्या कलरच्या आपण यावर भाज्या घातल्या तर हा पिझ्झा अगदी दिसायला सुद्धा अतिशय उत्तम दिसतो। जर तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरची शिमला मिरची असेल तर तेही तुम्ही वापरली तरी चालेल। माझ्याकडे ग्रीन शिमला मिरची अवेलेबल असल्यामुळे मी यावर ग्रीन शिमला मिरची घातलेली आहे। तुम्ही यावर ऑलिव्ह सुद्धा घालू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला यावर भाज्या घालून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण भाज्या या पिझ्झावर घालून घेतलेला आहे। मस्त कलरफुल पिझ्झा आपला दिसतोय। तर यावर पनीरचे छोटे छोटे क्यूब्स घालायचे आहे। तर अशा प्रकारे मी पनीरचे क्यूब्स सुद्धा यावर घालून घेतलेले आहे। मस्तपैकी व्हेजिटेबल घालून आपला पिझ्झा तयार आहे। आता यावर आपण थोडेसे मसाले टाकूया। तर मसाल्यामध्ये मी या ठिकाणी ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स घेतलेले आहे। तर या पिझ्झावर हे मसाले अशा प्रकारे टाकायचे आहे। तर संपूर्ण पिझ्झावर हे मसाले टाकून झालेले आहे। आता यावर आपण भरपूर असा मोझरेला चीज घालणार आहोत। तर भरपूर असा मोझरेला चीज आपल्याला यावर घालायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून हा मोझरेला चीज घालून घ्यायचा आहे। तर चीज घातल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं यावर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो व मिक्स हर्ब्स थोडे घालून घ्यायचे आहे। त्यामुळे त्याला अतिशय उत्तम अशी चव येते। आता हा पिझ्झा बेक करण्याकरता रेडी आहे। तर हा पिझ्झा आपण एका कढईमध्ये बेक करणार आहोत। त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 वाटी मीठ घेतलेला आहे। तर आता या कढईला 7 मिनिट आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे। 7 मिनिटानंतर आपली ही कढई छान प्रीहीट झालेली आहे। आता यावर एक स्टँड ठेवून त्यावर आपल्याला एका प्लेटवर पिझ्झा ठेवून तो आपल्याला या स्टँडवर ठेवायचा आहे। डायरेक्ट स्टँडवर हा पिझ्झा ठेवायचा नाही, त्यामुळे तो खारट लागू शकतो। तर एका प्लेटवर पिझ्झा ठेवून आपल्याला हा पिझ्झा त्या स्टँडवर ठेवायचा आहे। या पिझ्झावर झाकण ठेवून 15 मिनिटे आपल्याला हा पिझ्झा छान शिजवून घ्यायचा आहे। तर 15 मिनिटानंतर आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम असा हा पिझ्झा तयार झालेला आहे।
मस्तपैकी संपूर्ण पिझ्झावर चीजसुद्धा स्प्रेड झालेलं आहे। अगदी चीजी असा हा आपला पिझ्झा तयार झालेला आहे। तर मस्तपैकी भरपूर चीज असलेला, अगदी हॉटेलमध्ये मिळतो तशा प्रकारचा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे। तर मोझरेला चीज घातल्यानंतर आपण यावर मसाले घातले असल्यामुळे आपल्याला यावर मसाले घालायची गरज पडत नाही। तर मस्तपैकी चीज ब्रस्ट पिझ्झा आपला तयार झालेला आहे। आता याला आपण कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया। तर मी या पिझ्झाला अशा प्रकारे कटरच्या साहाय्याने 6 पीस करून कट करून घेतलेले आहे। तर छोटे छोटे पीस करून मी या पिझ्झाला छान असे कट करून घेत आहे। तर आता आपला हा पिझ्झा कट करून झालेला आहे। आता यावर आपण अशा प्रकारे टोमॅटो सॉस घालून घेऊया। आता आपण यावर सर्विंगसाठी अशा प्रकारे टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे। तुम्ही यावर मेयोनीज सॉस घातला तरीही चालेल। तर आता आपला हा सर्व करण्याकरता तयार आहे। अगदी घरच्या घरी बनणारा, हॉटेलमध्ये मिळतो अगदी तशाच प्रकारचा पिझ्झा। तर तुम्हालाही माझी पिझ्झा रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।